नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने जे मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं आहे त्यातील अर्थशास्त्र विषयाअंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षेत 2021मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओत डिस्कस करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये 2018 ते 20च्या दरम्यान आयोगाने अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिस्कस करून झालेले आहे. सविस्तर डिस्कस आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता. सोबतच ज्या काही राज्यशास्त्र संदर्भात 17 ते 23च्या दरम्यान आयोगाने एकंदरीत जे प्रश्न विचारलेले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेत ते ऑलरेडी डिस्कस करून ते कंप्लीट प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. ते तुम्ही बघू शकता. हवी तर मी ते त्या व्हिडिओची जी प्लेलिस्ट आहे त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईल. ओके. सोबतच जर या व्हिडिओची किंवा या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल MPSC क्लासमेट या टेलिग्राम चॅनल सर्च केला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावरून तुम्ही या व्हिडिओची जी PDF आहे ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. सो लेट्स स्टार्ट. आता आपण POQ ॲनालिसिस करताना 2021मध्ये अर्थशास्त्र अंतर्गत जे प्रश्न विचारलेले होते ते थोडा आयोग आता कॉन्सेप्च्युअल गोष्टीकडे सोबतच नवनवीन जे त्यांचा पॅटर्न आहे तो पॅटर्न थोडक्यात जे आधी दारिद्र्य किंवा बेरोजगारीवर प्रश्न विचारायचे जास्त प्रमाणात ते आता हळूहळू त्याच्या पॅटर्नमध्ये चेंज होत आहेत. ते आपण सबसिक्वेंट जे स्लाईड आहेत या व्हिडिओच्या त्याच्यामध्ये बघणारच आहोत. सोबतच काही व्हिडिओ जे उरलेले आहेत आता 2021 त्याच्यानंतर 22 आणि 23 2 वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये आपण कुठले बदल घडवून आणलेले आहेत ते आपण बघणारच आहोत. सो या व्हिडिओतील जो पहिला प्रश्न आहे तो नीती आयोगाच्या जे काही त्रैमासिक अहवाल आहे किंवा आराखडा आहे तर त्या संदर्भातील जे 2017 ते 20च्या दरम्यान नीती आयोगाने पब्लिश केलेला जो अहवाल रिपोर्ट आहे त्रैमासिक रिपोर्ट त्या अनुषंगाने आयोगाने त्यावरून प्रश्न बनवलेला आहे आणि त्या संदर्भात विचारलेला आहे की कुठली उद्दिष्टे आहेत. ओके. एक मिनटं मला पेन सिलेक्ट करू द्या. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की नीती आयोगाच्या 2017 ते 20च्या दरम्यान त्रैमासिक आराखड्यात ही उद्दिष्ट आहेत. आता कोणती उद्दिष्ट आहेत ते विधानांमध्ये इथं दिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नीती आयोग 3 प्रकारचे अहवाल रिलीज करतो. कुठले 3 प्रकार? तर एक आहे ॲन्युअल म्हणजे वर्षातून एकदा जे प्रसिद्ध होणारे अहवाल. त्याच्यानंतर आहे त्रैमासिक ज्याला नॅशनल ॲक्शन टास्क अजेंडा असं आपण या अहवालाला त्रैमासिक जे 3 वर्षांनी पब्लिश केला जातो आणि एक दीर्घकालीन आराखडा जे 15 वर्षांनी अशा 3 पद्धतीने नीती आयोग आपला अहवाल आणि शासनाची एकंदरीत ध्येय धोरणे किंवा देशाच्या विकासासाठी ज्या काही ध्येय धोरणे सरकारने किंवा गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे त्याच्या माध्यमातून कितपत यश मिळालेलं आहे, कुठे त्याच्यामध्ये अजून काही इम्प्लिमेंट करतं आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी ॲड करून त्या अहवालामध्ये आपल्याला दिसून येतात. सो या ठिकाणी विचारलं आहे की कुठले उद्दिष्ट या त्रैमासिक अहवालामध्ये होते. तर सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे होते का? त्याच्यानंतर आहे सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे होते का? किंवा त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे त्याच्यात असं दिलेलं आहे की सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे हे होते का? तर कुठले विधान बरोबर होते? तत्पूर्वी आपण जे नीती आयोगाचा त्रैवार्षिक आराखडा आहे ते आपण थोडक्यात त्याचे बेसिक काय आहे ते जाणून घेऊ. तर हे त्रैमासिक आराखडा धोरणात्मक बदलांच्या चौकटीत जे रूपरेषा देणारे एक प्रकारचे दस्तऐवज आहेत. ओके. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे धोरणात्मक वेगवेगळे डेव्हलपमेंट घडून येतात त्या संदर्भातील एक रूपरेषा आखणारी किंवा रूपरेषा समजावून देणारी एक प्रकारची आराखडा आहे किंवा दस्तऐवज आहे. या धोरणांची अंमलबजावणी भारतात अल्पावधीत व्हायची आहे. ओके. म्हणजे अल्पावधीत कमी काळासाठी 3 वर्षाच्या आतमध्ये ज्या काही धोरण ठरवलेले असतात. एक असतात अतिशीघ्र इम्प्लिमेंट करायचे धोरण, त्याच्यानंतर अल्पावधीचे धोरण आणि दीर्घावधीचे धोरण असे. तर 3 प्रकारे नीती आयोग आपले अहवाल जारी करत असते त्याच्या अनुषंगाने. तर नीती आयोगाचा जो त्रैवार्षिक कृती आराखडा हा एक मोठा दस्तऐवजाचा मोठा भाग आहे. ओके. आता यामध्ये 3 वर्षाच्या महसूल आणि खर्च कृतीची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. ओके. ज्याच्यामध्ये राजकोषीय तूट किती असेल त्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये कुठले घटक
कुठल्या गोष्टीला या ठिकाणी प्राधान्य द्यावे त्या संदर्भाने आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य आहे, त्यानंतर आहे शिक्षण आहे, कृषी आहे, ग्रामीण विकास आहे, संरक्षण, रेल्वे, रस्ते व भांडवली या इत्यादी खर्चांच्या श्रेणीबद्दल या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. ओके. सो आता यामध्ये जे वेगवेगळे आपण विषय अभ्यासले, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण विकास रेल्वे, रस्ते वाहतूक या संदर्भात, तर ते टॉपिक वाईज या ठिकाणी म्हणजे डिटेल ॲनालिसिस या अहवालामध्ये आढळून येतात. ओके. म्हणजे या अहवालावर तुम्ही जर सविस्तर गो थ्रू केलं तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या गोष्टीवर जास्त भर देतो आहे, कुठल्या गोष्टीच्या टार्गेट अचीव्ह झाले किंवा कुठली गोष्ट त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली. कृषी संदर्भात विचारात घेतलं तर या अहवालामध्ये कृषी संदर्भात असं जे उद्देश होतं ते 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आपण सध्याची परिस्थिती बघतो आहोत, ते उद्दिष्ट पूर्ण न झाल्या कारणाने ते आता जे त्यांची जी उद्देश जो होता 2022 पर्यंत अचीव्ह करायचा, तो आता थोडा लांबवण्यात आलेला आहे. म्हणजे 2024 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ही आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे. सो या ठिकाणी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे बरोबर आहे उद्दिष्ट आहे. पहिले जे आपण या ठिकाणी जे विधानात बघितलं होतं की सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ते बरोबर आहे 2017 ते 20च्या अहवालानुसार. त्याच्यानंतर ऊर्जा संदर्भात आपण इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 2022 पर्यंत सर्व घरांना वीज पुरवण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके. 2022 पर्यंत सर्व घरांना वीज पुरवठा करण्याची तरतूद, ज्याच्यामध्ये सर्व BPL कुटुंबांना LPG कनेक्शन. ओके. 2022 पर्यंत काळजीचे उच्चाटन करून काळजीचे अर्थात काय तर जे काही ज्याला आपण रॉकेल म्हणतो, त्या रॉकेल जे इंधन आहे त्याचे उच्चाटन करून शहरी गॅस जे LPG कनेक्शन आहे ते उपलब्ध करून देणे, घरांना वीज पुरवठा करणे, जे ग्रामीण घरं आहेत, ग्रामीण भागातील सर्व घरं आहेत त्यांना. ओके. तर ह्या काही तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या. ओके. तसेच उद्योगांना विजेचा स्पर्धात्मक पुरवठा निश्चित करण्यासाठी देखील अर्थसहाय्य करणे. ओके. या देखील तरतुदी या ठिकाणी उद्दिष्टे म्हणून नीती आयोगाच्या याच्या अहवालात आपल्याला दिसून येतात. सो असे जे दुसरे जे विधान आहे विधान ते देखील आपल्या या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र जेव्हा आपण विधान C कडे येतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे हे विधान, या विधानाबद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की शिक्षण आणि कौशल्य संदर्भात जे काही नीती आयोगाने तरतूद केलेली आहे त्याच्यात सध्याच्या व्यवस्थेतील सर्वोच्च विद्यापीठांना अधिक स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमस करून विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे स्तरबद्ध नियम तयार करणे आणि ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी संदर्भात आपल्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये नवनवीन इनोव्हेशन घडवून आणणे ह्या संदर्भात या ठिकाणी या अहवालात शिफारस केलेली होती. ओके. ज्याच्यामध्ये वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी प्रोग्राम अंतर्गत सार्वजनिक विद्यापीठे निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. ओके. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या स्तरावर आणि गतिशील अध्यापन संरेखित करण्यासाठी ICTचा विवेकपूर्ण वापर म्हणजेच काय ते जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. ओके. त्यांचा विवेकपूर्ण वापर करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला म्हणजेच काय माहितीची जे आपण म्हणू शकतो टेक्निकल एज्युकेशनला चालना देणे ह्या संदर्भात तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेले होते. मात्र जे प्रत्येक राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करा अशा पद्धतीची तरतूद किंवा अशा पद्धतीचा जो अहवाल आहे त्यांच्या अहवालात दिसून येत नाही रिपोर्टमध्ये. सो या ठिकाणी फक्त A आणि B. सो पर्याय क्रमांक 4 फक्त बरोबर असणार आहे. ओके. A आणि B बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या अहवालामध्ये आपल्याला या ठिकाणी वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. आता कोणती शिफारस करते त्याच्या अनुषंगाने दिलेलं आहे. आणि हे प्रश्न कुठून घेण्यात आलेले आहे तर शाश्वत विकासाचा जो आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या शाश्वत विषयाला अनुषंगाने त्याला अनुसरून हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा अभियान, त्याच्यानंतर आहे किनारपट्टी प्रांत संबंधित राष्ट्रीय अभियान करणे, वात अभियान, त्याच्यानंतर आहे वातावरण बदल आणि आरोग्य अभियान. सो मात्र या प्रश्नामध्ये आयोगाने थोडा काहीतरी संदिग्ध असणार, कारण हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता का कॅन्सल केलेला आहे त्याची आपण पडताळणी करूयात. आता हवामान बदल ज्या काही कृती आहेत ज्याला आपण नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज NAPCC जे
राष्ट्रीय जे काही हवामान बदलासंदर्भात जे आकडेवारी किंवा कुठल्या गोष्टी जास्त भर द्यायच्या किंवा कुठल्या जे हवामान बदलासंदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल कुठल्या गोष्टीमध्ये घडून येतात किंवा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीने करावा ह्याविषयी एक प्रकारची शिफारस करते किंवा कुठल्या गोष्टीला आपण चालना दिल्या पाहिजे ह्या संदर्भाने तरतूद करीत असते. तर या ठिकाणी आपण बघू शकता की हवामान बदल हे आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचे जागतिक आव्हान आहे. अलीकडच्या घडामोडींनी हवामान बदलाची आपली वाढती असुरक्षितता स्पष्टपणे दाखवून दिलेली आहे. हवामान बदलाचे परिणाम शेतीवर परिणाम होण्यापासून हवामान बदलाचे परिणाम शेतीवर विविध ज्या काही परिणाम घडून येतात जसे त्याच्यानंतर आहे शेतीवर परिणाम होतात, अन्न सुरक्षा धोक्यात आणण्यापर्यंतचे जे काही त्या हवामान बदलामुळे क्लायमेट चेंजमुळे घडून येतात. त्याच्यानंतर समुद्र पातळीत वाढ होतो, किनारपट्टीच्या प्रदेशात वेगाने होणारी धूप, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीची वाढती तीव्रता, विविध प्रजाती नष्ट होणे आणि वेक्टरजनित रोगांचा प्रसार होणे ज्याला पण जे म्हणजे आपण बघू शकतो वेक्टरजनित ज्या काय आहेत मलेरिया आहे, त्याच्यानंतर डेंग्यू आहे ह्यासारख्या ज्या काही रोग आहेत त्यांच्या या हवामान बदलामुळे वाढणारे जे प्रादुर्भाव आहेत त्याच्या अनुषंगाने या हवामान बदलासंदर्भात एक भारताने हवामान बदलावरील बहुप्रतीक्षित राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केले. आणि सुमारे वर्षभरानंतर म्हणजे 30 जून 2008 रोजी हे जाहीर करण्यात आलेले. म्हणजे कधी अस्तित्वात आला NAPCC म्हणजे ज्याला आपण नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणतो तर ते 30 जून 2008 मध्ये. तर याच्यामध्ये काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. आता कुठल्या शिफारशी होत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्या अंतर्गत जवळपास 8 मोहिमा राबवण्याचे त्या ठिकाणी ठरलेले होते. आता कुठल्या 8 मोहिमा आहेत त्या ठिकाणी आपण बघूयात. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे राष्ट्रीय सौर अभियान आहे ज्याला आपण नॅशनल सोलर मिशन असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे वर्धित ऊर्जा कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अभियान, त्याच्यानंतर शाश्वत निवासस्थानावर राष्ट्रीय अभियान, राष्ट्रीय जल अभियान, त्याच्यानंतर हिमालयन परिसंस्था टिकवण्यासाठी राष्ट्रीय अभियान, हरित भारतासाठी राष्ट्रीय अभियान, शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान आणि हवामान बदलासाठी धोरणात्मक राष्ट्रीय ज्ञानासाठी राष्ट्रीय अभियान. तर या ठिकाणी जे आहेत विविध अभियान त्या या नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत राबवण्यात आलेले. आता या ठिकाणी जर प्रश्नांकडे आलं तर या ठिकाणी जे मुख्य शिफारस आहेत त्या संदर्भात जर विचारलेलं असतं तर फक्त डी आहे ते डी बरोबर राहिलेलं असतं. सुरुवातीला आयोगाने याचं जे आन्सर आहे ते वरीलपैकी सर्व दिले, मात्र काही कारणास्तव आता कुठले कारण आहे ते मला पण हे योग्य पद्धतीने कळलेलं नाही त्यामुळे मी सुद्धा काही म्हणू शकत नाही, पण वरीलपैकी सर्व हे याचे योग्य पर्याय असायला पाहिजे होता. सो याच्यावर काही इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इनपुट देऊ शकता. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे तो इन्फ्लेशन म्हणजे काय चलनवाढ संदर्भात आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहे. कुठले बरोबर आहे ते फाइंड आउट करायचं आहे. अविधान काय सांगतो तर रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. त्याच्यानंतर आहे चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. त्याच्यानंतर आहे चलनवाढ ऋणकोला लाभदायक, ऋणको म्हणजे कर्ज घेणारा बरं का, ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. त्याच्यानंतर आहे चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. आता कुठले बरोबर आहेत ते गोष्ट लक्षात घ्या. रांगती चलनवाढ, आता चलनवाढीचे जे काही दर आहेत त्या चलनवाढीच्या दराच्या आधारावर त्याची अर्थव्यवस्था कशी असणार आहे त्यानुसार या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे 4 प्रकारचे जे चलनवाढ आहे किंवा चलनवाढीचे दर हे 4 प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहेत. रेंगाळणारी चलनवाढ ज्याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतो, जो किती दर असतो त्याचा तर चलनवाढीचा दर अतिशय कमी दराने चलनवाढ घडून येते किंवा किंमत वाढ होते. जवळपास 3% पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी इतक्या वाढीने वस्तू व सेवाच्या किमती वाढतात. दुसरा आहे चालणारी किंवा ट्रॉटिंग चलनवाढ ज्याला आपण वॉकिंग किंवा ट्रॉटिंग इन्फ्लेशन म्हणतो. ते जवळपास 3% ते 10%च्या दरम्यान असतो आणि अर्थव्यवस्थेसाठी योग्य ही समजली जाते. म्हणजे 3 ते 10%च्या दरम्यान जी चलनवाढ असते ते अर्थव्यवस्थेसाठी योग्य म्हणजे सुरक्षित किंवा आवश्यक समजली जाते. या ठिकाणी धावती चलनवाढ हे 10 ते 20% दरम्यान असतो. आता आपल्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते या चलनवाढीमुळे. आणि जी हायपर इन्फ्लेशन किंवा जे धावपट्टी किंवा धावणारी चलनवाढ किंवा पळणारी चलनवाढ ज्याला म्हणतो गॅलोपिंग इन्फ्लेशन,
तर ते किती असतं तर 20 ते 100% दरम्यान. हे अर्थव्यवस्थेचे संपूर्ण पतन करण्यास हे चलनवाढ म्हणजे सर्वात जे खतरनाक चलनवाढ असते ते हायपर इन्फ्लेशन किंवा धावणारी चलनवाढ. ओके, अतिशय वेगाने धावणारी चलनवाढ. आता या ठिकाणी दिलेलं आहे की रांगती चलनवाढ. रांगती चलनवाढला वॉकिंग नाही, क्रीपिंग चलनवाढ हे अर्थव्यवस्थेसाठी अतिशय आवश्यक असतो. तर बरोबर आहे. आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते. तर जे विधान आहे ते बरोबर आहे. आता विधान नसणारे जे पर्याय आहेत ते आपण एलिमिनेट करूयात. सो बी आणि सी 2 आणि 3 पर्याय गेले. आता चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. आता चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढतो काय? तर चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य कमी होते. समजा एखादी वस्तू आधी 10 रुपयाला मिळायची ती आता 15 रुपयाला मिळून राहिली. म्हणजे आपण 5 रुपये एक्स्ट्रा देत आहोत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी. म्हणजेच काय तर त्या पैशाचे मूल्य कमी झालेले आहेत त्या वस्तूच्या किमती वाढल्यामुळे. सो या ठिकाणी मूल्य वाढते हे चुकीचं आहे. बी चुकीचं असणार आहे. आता चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते का? तर बिलकुल चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक म्हणजे कर्ज घेणाऱ्याला लाभदायक असते. कारण जेव्हा तो धनकोकडून ज्याला आपण जो कर्ज देणारा असतो त्याच्याकडून जेव्हा तो कर्ज घेतो तेव्हा एका विशिष्ट व्याजदरावर तो कर्ज घेतलेला असतो. पण जेव्हा तो कर्ज परत करतो तेव्हा त्याला त्या जो घेतलेल्या व्याजदरावर तो कर्ज परत करतो आणि त्यावेळेस जेव्हा चलनवाढीचे जे काळ असेल किंवा किंमत वाढ झालेली असेल आणि त्यावेळेस ते पैशाचे मूल्य कमी झालेले असते. म्हणजे त्याला त्या कमी पैसे द्यावे लागते त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कमी मूल्य चुकावं लागतं त्या कर्ज परत करताना. सो त्यामुळे इथं दिलेलं आहे की ऋणकोला ते लाभदायक असते. एक या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे चलनवाढीतील उत्पन्नातील विषमता कमी करते. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते का? तर नाही. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता वाढते. कारण जे जास्त पैसे असणारे लोकांकडे जास्त ते हे करू शकतात. मात्र कमी जे अल्प किंवा जे नोकरी वगैरे करून राहतात किंवा मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्यांना चलनवाढीचा त्यांच्यावर दुष्परिणाम जाणवू लागतो. त्यामुळे विषमतेमध्ये वाढ होते ना की विषमता कमी होते. सो या ठिकाणी म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. तर बी आणि डी चुकीचं आहे आणि योग्य आपल्याला शोधायला सांगितलेलं होतं. तर डी ए आणि म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी दिलेलं आहे लुझर्स आणि विनर्स म्हणजे कुणाला किती फायदा होतो. तर जे बचत करणारे जे आहेत त्यांना चलनवाढीचं नुकसान सोसावं लागतं. त्याच्यानंतर आहे जे फिक्स इन्कम आहे ज्यांना म्हणजे फिक्स जे पेन्शनवर आहेत, पेन्शनधारक आहेत, त्याच्यानंतर वर्कर्स आहेत ज्यांचं जे वेतन मजुरीमध्ये कुठलेही बदल होत नाही, तर त्यांना किंवा जे बॉरोवर्स आहेत तर यांना चलनवाढीचा दुष्परिणाम सोसावं लागतं. मात्र जे कर्ज घेणारे आहेत, डिबेटर्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे जे हाय पब्लिक सेक्टर्स कर्ज आहेत ते फायद्यात राहतात. त्याच्यानंतर आहे जे भूधारक आहेत स्वतःचे म्हणजे जे शेतकरी वर्ग आहेत जे स्वतः त्या शेतीमध्ये काम करून उत्पादन वाढवतात तर त्यांना देखील फायदा होतो. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला जागतिक विकास मानव विकास अहवाला संदर्भातील एक रिपोर्ट विचारलेला आहे की या अंतर्गत जी संकल्पना आहे जी टर्म आहे मानवी भांडवल निर्देशांक ज्याला आपण ह्युमन कॅपिटल इंडेक्स असे म्हणतो त्या संदर्भाने. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे. 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो काय? त्याच्यानंतर आहे मानवी भांडवल निर्देशांक 0 ते 1 यांच्या दरम्यान असतो. तर मानवी भांडवल निर्देशांक काय आहे ते आधी बघूयात मग आपल्या प्रश्नाकडे येऊया. आता या ठिकाणी दिलेलं आहे की जागतिक विकास अहवाल 2019 अंतर्गत जागतिक बँकेने कोणी पब्लिश केलेलं आहे तर जागतिक वर्ल्ड बँकेने हे मानवी भांडवल निर्देशांक जारी केलेला आहे. ओके. वर्ल्ड ह्युमन कॅपिटल इंडेक्स कोणी जाहीर केलेला आहे? वर्ल्ड बँकेने. जर प्रश्न आला की कोण जाहीर करतो ह्युमन कॅपिटल इंडेक्स तर ते आहे वर्ल्ड बँक. हे लक्षात असू द्या. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की SCI म्हणजेच काय ह्युमन कॅपिटल इंडेक्स हे क्रॉस कंट्री मानवी भांडवल मापन मेट्रिक आहे म्हणजे मापन पद्धती आहे. ठीक आहे. जे 157 देशांसाठी तयार केले गेले आहे. आज जन्माला आलेले मूल वयाच्या 18व्या वर्षापर्यंत किती मानवी भांडवल मिळवण्याची अपेक्षा करू शकते यात हे अशा प्रकारची तरतूद मोजली जाते. म्हणजेच काय समजा एखादा मुलगा आज जन्माला आलेला असेल आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत
तो किती त्याच्यामध्ये मानवी भांडवल कॅपॅसिटी निर्माण होईल किंवा तो किती मानवी भांडवल मिळवण्याची अपेक्षा किती कॅपॅसिटी येईल, तर त्यानुसार त्याची गणना केली जाते. ओके. हे संपूर्ण दर्जेदार शिक्षण म्हणजे तो कितपत शिकलेला आहे, म्हणजे 18व्या वर्षापर्यंत त्याची जी स्किल डेव्हलपमेंट झालेली आहे का, कितपत झालेली आहे, त्याच्यानंतर कोणत्या शिक्षण त्याने घेतलेलं आहे, किंवा एखादा जर BA केलेला माणूस असेल तर ते नोकरी किंवा त्याच्या इंटरनॅशनल किंवा राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती सहभाग असणार आहे, किंवा एक IIT असणारा व्यक्ती किती सहभाग असणार आहे, किंवा एका 18 वर्षापर्यंत एका कुठल्या मीडियममध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे, त्यानुसार त्याचे शिक्षण, त्याच्यानंतर त्याचे आरोग्य कसं आहे, ओके, तो सुदृढ आहे की कमजोर आहे, यानुसार त्याची उत्पादक क्षमतेचा विचार या ठिकाणी केला जातो. आणि यासाठी प्रत्येक देशासाठी म्हणजे ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये प्रत्येक देशासाठी एक परिमाण ठरवण्यात आलेलं आहे, जे की 0 ते 1 या कमाल मूल्यांचा अंश मोजले जाते. ओके. म्हणजे 0 म्हणजे अतिशय कमी आणि 1 म्हणजे भरपूर म्हणजे प्रोडक्टिव्हिटी असणारा किंवा पोटेन्शियल असणारा. आता प्रश्नाकडे येऊयात. 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी विकास भांडवल निर्देशांक श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित केले जाते. त्याच्यानंतर मानवी भांडवल निर्देशांक 0 ते 1 यांच्या दरम्यान मोजली जाते किंवा दरम्यान असतो. तर या ठिकाणी दोन्ही बरोबर आहेत मित्रांनो. A आणि B हे दोन्ही विधाने योग्य आहेत. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असे आपण म्हणू शकतो. या ठिकाणी ते जे प्रसिद्ध झालेले होते ह्युमन कॅपिटल इंडेक्स, त्या संदर्भातील जो UNDPने वर्ल्ड बँकेने जो चार्ट पब्लिश केलेलं त्या संदर्भातील हे घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲडल्ट लिटरसी रेट म्हणजे शिक्षणाचा जो दर आहे तो किती आहे ॲडल्ट वयामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे ग्रॉस एनरोलमेंट म्हणजे शाळेची जी पटसंख्या आहे प्रायमरी वगळता एक्सेप्ट प्रायमरीमध्ये, म्हणजे काय तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये तो किती % शाळेमध्ये उपस्थिती होती त्याची. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग याचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो हे तुम्ही नंतर वाचू शकता. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या प्रश्नात आपल्याला एका योजनेसंदर्भात विचारलेलं आहे आणि त्या योजनेचा म्हणजे ती योजना कोणती आहे. तर नागरी नियोजन आणि प्राचीन वारसाचे जतन या उद्दिष्टे समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे, अशा संदर्भातला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता ही आपण बघतोच आहोत की 2018 पासून जेव्हापासून आपण विश्लेषण सुरू केलेलं आपल्या अर्थशास्त्र संदर्भात, त्या प्रत्येक पेपरमध्ये आपण 2-3 योजना म्हणजे किमान 2 तर कमाल 3 प्रश्न योजनांवर आपल्याला विचारताना दिसतो आहे. तर ते योजना खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या अर्थशास्त्राच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. तर ती कुठली योजना आहे जे नागरी नियोजन आणि प्राचीन वारसाचे जतन करणारी आहे. तर ती योजना आहे हृदय नावाचा कार्यक्रम किंवा हृदय योजना, ज्याचा हृदयचा अर्थ काय होतो तर हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. ओके. नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना, अशा पद्धतीने या हृदयचा फुल फॉर्म आपण समजू शकतो. राष्ट्रीय वारसा शहर विकास व संवर्धन योजना, याला आपण मराठीत असे संबोधतो. आता या राष्ट्रीय वारसा शहर विकास संवर्धन योजनेअंतर्गत ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे, ज्याची सुरुवात 21 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे. आणि जवळपास 12 शहरांमध्ये हे राबवले जाते. किती शहरांमध्ये? 12 शहरांमध्ये. कोणते शहर आहेत ते? तर ते शहर आहे अजमेर राजस्थानमधील, अमरावती आंध्र प्रदेशमधील, अमृतसर पंजाबमधील, बदामी कर्नाटकमधील बदामी, त्याच्यानंतर द्वारका गुजरातमधील द्वारका, गया बिहारमधील गया या ठिकाणी, कांचीपुरम आणि वेलंकनी तामिळनाडू या ठिकाणी, मथुरा आणि वाराणसी उत्तर प्रदेशमधील, पुरी कुठला ओडिसा आणि वारंगड तेलंगणा या ठिकाणी महाराष्ट्रातील कुठल्याही शहराचा समावेश नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ओके. तर हे 31 मार्च 2019 रोजी संपली असून आता जी हृदय स्कीम आहे ती हृदय स्कीम समाप्त करण्यात आलेली आहे. म्हणजे ती जी नॅशनल हेरिटेज सिटी जे डेव्हलपमेंट ऑगमेंटेशन योजना होती ती बंद करण्यात आलेली आहे. सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात विचारण्यात आलेलं आहे की 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत
देखरेख किंवा मोजमाप करता येण्याजोग्या जे 27 लक्ष्य आहेत त्या लक्ष्यांचे किंवा उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केलेलं आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असाल की 20 किंवा 19 आपण जे प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघितलेलं आहे त्याच्यामध्ये सविस्तर पद्धतीने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या त्या आपण बघितलेल्या आहेत. त्यानुसार या प्रश्नाला आपण व्यवस्थित टॅकल करू शकतो. म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयरच्या प्रश्नावरून येणाऱ्या वर्षातील जे काही प्रश्न आहेत ते आपण टॅकल करू शकतो, कारण काही गोष्टी रिपीट होताना आपल्याला दिसतोय. म्हणूनच जो PYQ सॉल्व करण्याचा जे आपला मेन पर्पज आहे तर हेच असायला पाहिजे की समजा आपल्याला एखादा प्रश्न आपल्या मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर आपण कुठेतरी वाचल्यासारखा वाटला किंवा आपण वाचून झालेला आहे तर त्याचा बेनिफिट आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच होईल. ओके. सो 11व्या पंचवार्षिक योजना कधी तर 2007 ते 2012 अंतर्गत राबवण्यात आलेली होती. अध्यक्ष कोण होते तर मनमोहन सिंग ऑफकोर्स पंतप्रधान होते आणि उपाध्यक्ष मॉन्टेग सिंग अहलुवालिया हे त्यावेळेस उपाध्यक्ष होते. आता या 11 योजनेवर जे MDGs आहे म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, त्याच्यानंतर आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आहेत, त्याच्यानंतर अब्दुल कलामांनी जे मांडलेले पुरा प्रतिमान आहे यांचा खूप जे प्रभाव या ठिकाणी 11व्या योजनेमध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. ओके. याला शिक्षण योजना देखील म्हटले जाते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षण योजना म्हणून कोणत्या योजनेला म्हटले जातो तर 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये. आता या योजनेची लक्ष्य आणि साध्य करण्याचे जे घटक आहेत म्हणजे जवळपास 27 जे लक्ष्य आणि उद्दिष्ट होते त्यांना किती घटकांमध्ये विभागले गेले तर 6 घटकांमध्ये किंवा 6 गटांमध्ये विभागले गेलेले आहेत. ते कुठले गट आहेत तर एक आहे आर्थिक वाढ, दुसरा आहे दारिद्र्य व बेरोजगारी, तिसरा आहे शिक्षण, चौथा आहे आरोग्य, पाचवा आहे पायाभूत सुविधा आणि 6वा आहे पर्यावरण व शाश्वतता. असे 6 घटकांमध्ये किंवा 6 गटांमध्ये विभागले गेलेले. प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलेलं आहे की किती मुख्य गटांमध्ये विभाजन केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 6 गटात. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला शाश्वत विकासाच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शाश्वत विकास ध्येयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आणि काही खाली विधाने दिलेली आहेत ते आपल्याला कुठले बरोबर आहे ते शोधायचं आहे. आता अविधानमध्ये काय दिलेलं आहे ते पाहू. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रियो दी जानेरो या ठिकाणी 2015 मध्ये झाली होती का. त्याच्यानंतर आहे बी विधान काय सांगतो आपल्याला तर शाश्वत विकास ध्येय हे जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. त्याच्यानंतर आहे शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्र विकासात ध्येयांची म्हणजेच काय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा घेतली का. त्याच्यानंतर आहे शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली. कुठले बरोबर आहे. आता या ठिकाणी जरा शाश्वत विकास ध्येय या आधीच्या व्हिडिओमध्ये शाश्वत विकास ध्येयाबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे. तर या ठिकाणी देखील आपण शाश्वत विकास ध्येय म्हणजे काय ते थोडक्यात बघूयात. तर हे जे शाश्वत विकास ध्येय आहेत ते भविष्यकालीन आंतरराष्ट्रीय विकास संबंधित ध्येयाचा एक संच आहे. ओके. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे घटक विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काही गोल्स ठरवण्यात आलेले आहेत. ओके. कोणी तयार केलेले आहे तर युनायटेड नेशनने अशा पद्धतीचे गोल्स किंवा ध्येय तयार केलेले आहेत. यांनी आता जे सहस्त्र मिलेनियम ज्याला आपण म्हणतो सहस्त्र विकासाची जी ध्येय आहे त्यांची ज्याची मुदत 2015 रोजी 2015 या वर्षी संपली त्यांची जागा या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांनी घेतलेली आहे. वर्ष 2015 पासून 2030 पर्यंत ही ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास ध्येय लागू पडतील. एकूण किती ध्येय आहेत तर 17 ध्येय असून 169 विशिष्ट ध्येय आहेत. ओके. म्हणजे उपध्येय किंवा विशिष्ट ध्येय त्या अंतर्गत येणारे जे 2016 पासून अस्तित्वात आले हे देखील आपल्याला माहीत असायला हवं. आता जे शाश्वत विकास ध्येय आहे ते कुठल्या परिषदेमध्ये अस्तित्वात आली तर 2015 मध्ये जे काही शाश्वत विकासात वरील 3 दिवसीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. कुठे आयोजित करण्यात आली होती तर जे काही USA आहे ते USA मधील न्यूयॉर्क या शहरात ही 3 दिवसीय शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. ओके. तर या ठिकाणी जागतिक नेत्यांनी अशा पद्धतीचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असेल आणि ते 2015 ते 30 दरम्यान असायला हवे अशा पद्धतीची एक गोल तयार करण्यात आलेले होते किंवा एक डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेलं होतं आणि त्या डॉक्युमेंटचं नाव होतं
ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी ट्रान्सफॉर्मिंग जे काही अवर वर्ल्ड हे जे नाव आहे ते देण्यात आलेलं होतं. ओके. आणि 17 शाश्वत विकास उद्दिष्टे आणि 69 उपउद्दिष्टांचा समावेश होता. ते 17 उद्दिष्टे कोणकोणते होते ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हे जे इन्फोग्राफ आहे ते मी विदर्भ IAS अकॅडमी या ठिकाणून घेतलेलं आहे. क्रेडिट यांना जातो. हे तुम्ही लक्षात असवा, कुठलेही कॉपीराईटचं स्ट्राईक या ठिकाणी क्लेम करत नाही आहे. सो विदर्भ IAS अकॅडमी त्या ठिकाणून हे टेम्पलेट्स किंवा इमेज घेतलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठले ध्येय आहेत ते 17. दारिद्र्य निर्मूलन, उपासमार निर्मूलन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, शुद्ध पाणी आणि स्वच्छता, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, चांगला रोजगार आणि आर्थिक वाढ, नाविन्यता आणि पायाभूत सुविधा, असमानतेत घट करणे, शाश्वत शहरे आणि समाज, साधनांना जबाबदार वापर, म्हणजे जे काही नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचा जबाबदार पद्धतीने वापर करणे, पर्यावरणीय ज्या काही हवामान बदलासंदर्भात असेल किंवा पर्यावरणीय जे कृती आहेत ते व्यवस्थित टिकवून ठेवणे. त्याच्यानंतर आहे जलजीवन, भूमीवरील जीवन, त्याच्यानंतर शांतता आणि न्यायप्रिय वातावरण आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणे आणि विकास साधण्यासाठी जागतिक स्तरावर भागीदारी तयार करणे. अशा पद्धतीने 17 ध्येय या ठिकाणी आपल्याला सांगितले गेलेले आहेत. सो आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिलेले की शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो 2015 मध्ये झालेली होती का? तर आताच आपण बघितलं ते रिओ दी जानेरो या ठिकाणी नसून ते न्यूयॉर्क या शहरामध्ये 2015 मध्ये आयोजित करण्यात आलेले होते. सो या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते चुकीचे असणार आहे. सो असणारा पर्याय आपण एलिमिनेट करूयात. आता विधान बरोबर आहे का किंवा बी बरोबर आहे का? तर शाश्वत विकास ध्येय हे जागतिक ध्येय म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. ते ग्लोबल गोल्स म्हणून देखील ओळखला जातो. सो बी जे आहे ते बरोबर असणार आहे. ओके. सो चौथा पर्याय देखील गेलेला आहे. आता शाश्वत विकास ध्येयांनी SDG जे आहेत, SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनी सहस्त्र विकासातील ध्येय ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल यांची जागा घेतलेली आहे का? तर ऑफकोर्स आताच बघितलं हे देखील बरोबर आहे. म्हणजे डी देखील बरोबर, सी देखील बरोबर आहे. आणि शाश्वत विकास ध्येय डी मध्ये काय म्हटलेलं, शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आले. तर ते 2012 पासून अस्तित्वात आलेले आहे का? तर नाही, 2016 पासून ते अस्तित्वात आलेली आहे. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. सो अशा पद्धतीने आपला जो पर्याय आहे तो बी आणि सी योग्य पर्याय आहे. सो बी आणि सी असणारा पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढच्या प्रश्नामध्ये श्रमयोगी मानधन योजनेसंदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आला. म्हणजे योजनेसंदर्भातील दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या कामगारांसाठी ती लागू आहे, कोणत्या कामगारांसाठी. आता त्याआधी मी एक बेसिक या ठिकाणी जे आहे इन्फोग्राफ त्याच्या माध्यमातून एक बेसिक सांगतोय. हे जे इथे डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. सो या ठिकाणी दिलेलं आहे भारत सरकारचं जे काही पोस्टर आहे किंवा जे एक टेम्पलेट्स आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, जिनकी मेहनत देश का आधार, उनकी पेन्शन का सपना साकार. म्हणजे पेन्शन संदर्भातील एक योजना आहे. हे आपल्याला प्रथमदर्शनी लक्षात येतो. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो तर मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार आणि कामगार मंत्रालय या अंतर्गत ही योजना राबवली जाते. नाव काय आहे? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ओके. आणि ही पेन्शन स्कीम आहे, पेन्शन योजना आहे. कोणासाठी? तर जे अनऑर्गनाइज वर्कर आहे. अनऑर्गनाइज म्हणजे काय? तर असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली. सुरुवात कधी झालेली आहे? तर 15 फेब्रुवारी 2019 मध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे. ओके. ते डायरेक्ट आधार कार्ड आणि आधार कार्डशी संलग्न असणाऱ्या जनधन अकाउंटशी लिंक असतो आणि जे डायरेक्ट जे बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर प्राप्त होत असतो. ओके. आता या ठिकाणी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेली आहे. ओके. ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया कुठले आहेत ते देखील आपल्याला माहिती असायला हवं. ज्याच्यामध्ये वय वर्ष 18 ते 40 वय वर्ष, जॉईनिंगची जी वय आहे ते 18 ते 40 असायला पाहिजे. आणि ते जे एखादा असंघटित कामगार म्हणजे कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी असायला हवं. ओके. आता अनऑर्गनाइज वर्कर म्हणजे कोणते वर्कर्स आहेत ते देखील आपल्याला माहिती असायला हवे. तर थोडक्यात जे रिक्षा चालक आहेत किंवा
हॉकर्स आहेत म्हणजे फेरीवाले ज्याला आपण म्हणतो ते, किंवा कामगार आहेत जे वेगवेगळ्या कारखान्यामध्ये काम करतात. मेड्स आहेत म्हणजे काम करणाऱ्या जे सर्वंट आहेत, घरगुती काम करणारे. टेलर्स आहेत, शिवणकाम करणारे जे बंधू भगिनी आहेत. पान वेंडर्स आहेत. त्याच्यानंतर आहे जे छोटे दुकाने असणारे आहेत, वर्कर्स आहेत, इत्यादींच्या जे म्हणजे जे लहान उद्योग ज्यांचे आहे किंवा वेगवेगळ्या व्यवसायात किंवा इतरांच्या कारखान्यांमध्ये काम करतात, त्यांना आपण या अनऑर्गनाइज किंवा असंघटित कामगार या श्रेणीमध्ये टाकतो आहोत. आता या ठिकाणी दिलेलं आहे की लाभ कसा मिळणार आहे. तर मिनिमम गॅरंटीड प्रोग्राम ही अशा पद्धतीची स्कीम आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 3,000 रुपये किती 3,000 रुपये मासिक वेतन आपल्याला मिळणार आहे. कधी तर आफ्टर 60 इयर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर, म्हणजे 60 वर्षाच्या नंतर, आपल्या 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मासिक 3,000 रुपये पेन्शन इतक्या या श्रमयोगी मानधन योजनेच्या अंतर्गत आपल्याला प्राप्त होणार आहे पेन्शन. ओके. आणि याचे संचालन कोण करते तर LIC जी एजन्सी आहे, ज्याला आपण भारत जीवन विमा निगम म्हणतो, तर त्या LICद्वारे हे संचालित केली जाते. अशा पद्धतीची योजना आहे. ओके. सो या ठिकाणी विचारलेलं आहे की प्रश्नाकडे येऊयात. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कोणत्या भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रासाठी लागू पडते, म्हणजे कोणत्या कामगारांसाठी लागू पडते. तर बांधकाम मजूर आहेत का, तर बरोबर आहेत. दृकश्राव्य कामगार आहेत का, बरोबर आहे. मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आहेत का, बरोबर. जे सर्वंट आपण मेड बघितलं ते, तर वरीलपैकी तीनही यांच्यासाठी ते अशा पद्धतीची ही योजना आहे. सो मराठीत जर तुम्हाला वाचायचं असेल तर ते स्क्रीनशॉट वगैरे घेऊन किंवा टेलिग्राम चॅनलवर PDF उपलब्ध असेल, तिथून तुम्ही हे वाचू शकता. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नामध्ये आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जे विविध सब टॉपिक आहेत त्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आयोगाने हे प्रश्न कॅन्सल केलेले आहेत. कॅन्सल का केलेले आहेत ते सुद्धा आपण बघूयात. तर निव्वळ राष्ट्रीय संबंधात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ओके. अयोग्य म्हणजे चुकीचे कोणते विधान आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादक घटकांचे उत्पन्न दर दाखविते, अशा पद्धतीची या ठिकाणी दिलेलं आहे. तत्पूर्वी आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय ते आपण बघूया, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नेट नॅशनल प्रोडक्ट असे आपण म्हणतो. तर नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय, कुठल्या गोष्टीचा समावेश होतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य आणि या मूल्यातून घसारा किंवा झिजेचा जो खर्च आहे किंवा घसारा वगळता जे आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं त्यालाच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही बघू शकता GNP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून डिप्रिशिएशन म्हणजे घसारा वजा केल्यानंतर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्शन प्राप्त होत असतो. आता उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर समजा NNP प्राप्त करायचं असेल तर NNP प्राप्त करताना स्वदेशी नागरिक म्हणजे समजा अखिलेश नावाचा एक कार्यकर्ता आहे, तो विदेशात जाऊन म्हणजे अमेरिकेत गेल्याच्या नंतर त्या अमेरिकेमध्ये नोकरी करत असेल आणि त्याला प्राप्त झालेले जे उत्पन्न आहे त्याची बेरीज म्हणजे त्याला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची बेरीज करून ते रेमिटन्स म्हणून आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातो. मात्र विदेशातील व्यक्ती, आता अमेरिकेतील व्यक्ती जॉन आहे जो भारतामध्ये काम करतो आणि भारतामध्ये तो उत्पन्न प्राप्त करतो, तर तो त्याचं जे उत्पन्न आहे ते अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जातं. म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून त्याचे जे उत्पन्न आहे ते वगळलं जातो. ओके. म्हणजेच काय तर त्याचे जे प्राप्त उत्पन्न आहे ते या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते आणि या निव्वळ राष्ट्रीय उत्पादन अशा पद्धतीने आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होत असतो. ओके. आणि या उत्पादनातून आपल्याला घसारा म्हणजे जो काही डिप्रिशिएशनचा जो खर्च आहे तो वगळल्यानंतर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होत असतो. ओके. आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. हे विशिष्ट आर्थिक वर्षात वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न असते. बरोबर आहे. आपल्या देशात विशिष्ट आर्थिक वर्षात आपल्याला वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य असते. बरोबर आहे. आणि विदेशातून जे निव्वळ उत्पादन आहेत, निव्वळ उत्पादनाचे घटक म्हणजे काय तर आपल्या देशातून जे बाहेरचे व्यक्ती कमवलेले असतील त्यांचे उत्पन्न वगळून बाहेरचे आपल्या देशातील नागरिक बाहेरून कमवून आलेले असतील ते रेमिटन्स या ठिकाणी ॲड करण्यात येतो. सो जे आहे ते बरोबर असणार आहे. ओके. हे बरोबर असणार आहे. आपल्याला अयोग्य शोधायचे आहे तर
हे 2 पर्याय तर गेले. त्याच्यानंतर आहे ह्याच्यात निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते. आता आपण बघितलं की याच्यात निर्यात व आयात यांचा समावेश असतो का? तर असतो. याच्यामध्ये निर्यात व आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न याचा देखील या ठिकाणी समावेश असतो. ओके, आपण आताच बघितलं की निव्वळ उत्पादनाचे घटक देखील आपण कन्सिडर करतो, तर हे चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य आहे. आता सी विधानामध्ये काय दिलेलं आहे, तर ह्याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नातून भांडवलाची घसाऱ्याची जी वजावट आहे ती असते. आता सकल राष्ट्रीय उत्पन्नातून जे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन आहे त्या उत्पादनातून, ओके, राष्ट्रीय उत्पादन या ठिकाणी जे उत्पन्न आहे ते चुकीचं आहे. आपल्याला राष्ट्रीय वार्षिक उत्पादन असं पाहिजे होतं. ओके, प्रोडक्शन पाहिजे होतं, ना की इन्कम. या ठिकाणी राष्ट्रीय वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे. याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण काय, तर यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन आहे. या ठिकाणी सकल राष्ट्रीय उत्पादन पाहिजे होतं. त्या सकल राष्ट्रीय उत्पादनातून घसाऱ्याची वजावट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण राष्ट्रीय उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणतो. मात्र या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हटल्या कारणानं हे देखील अयोग्य ठरतो आहे, म्हणजे बी आणि सी अयोग्य असणार आहे. आता बी आणि सी अयोग्य असणारा पर्याय कुठे आहे, तर याच्यामध्ये बी आणि सी नाही, याच्यामध्ये देखील बी आणि सी नाही, याच्यामध्ये ए आणि सी आहे, याच्यामध्ये बी आणि सी नाही, म्हणजे कुठल्याही पर्यायामध्ये बी आणि सी नाही आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे ते आयोगाला कॅन्सल करावं लागलेलं आहे. सो बी आणि सी चुकीचं आहे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला निरीक्षणावर बेस म्हणजे पर्यावरणाचे जे शाश्वत विकासाचा जो सिलेबस आहे आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेत, त्याच्या अनुषंगाने काही आपल्या ऑब्झर्वेशनवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो आपल्याला वाचल्या क्षणी आपल्याला जर लक्षात आलं तर आपण व्यवस्थितरित्या ते टॅकल करू शकतो. या ठिकाणी असं दिलेलं आहे की असं निरीक्षणास आलं आहे की पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. म्हणजेच काय, तर पर्यावरण टिकवण्यासंदर्भात ज्या काही शाश्वत उद्दिष्टे असते व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक ज्या काही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट संबंधी असेल किंवा इकॉनॉमिक ग्रोथ संदर्भात असतील, तर याच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो का? पर्यावरण आणि विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पर्यावरण शाश्वतता जे आपण ठरवलेलं उद्दिष्ट आहे पर्यावरण शाश्वततेसंदर्भात, आणि आपल्या सायमल्टेनियसली जेव्हा आपण इकॉनॉमिक ग्रोथचा विचार करतो तेव्हा कुठंतरी आपल्याला असं वाटतं की पर्यावरणाची जी शाश्वतता आहे ते कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. म्हणजे जर याचा अलीकडील उदाहरण बघायचं झालं तर जे जोशीमठमधील जे भूस्खलन आहे ते भूस्खलन घडून येण्याचं मागचं कारण आहे तर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे. मात्र पर्यावरणासाठी जे काही तरतुदी किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं शाश्वत विकासासाठी ते त्या प्रमाणात झालेलं नसल्याकारणानं आपल्याला त्या ठिकाणी ग्रोथ आणि एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी या संदर्भात नेहमी आपल्याला संघर्ष दिसायला मिळतो. तर हे या ठिकाणी आपण बरोबर मानू शकतो किंवा म्हणू शकतो. ओके, आणि बी विधानमध्ये काय दिलेलं आहे तर पर्यावरण विकास आणि शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. आता ते नेहमी असतो का, तर या ठिकाणी नेहमी नसतो, कारण काही ठिकाणी पर्यावरणाला पूरक असे काही विकासाचे प्रकल्प देखील आपण राबवू शकतो. ओके, जसं जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर किंवा काही ठिकाणी आपण पर्यावरणासोबत आपल्याला पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने आपण पर्यावरणातच काही योजना राबवत असतो, जेणेकरून आपल्याला आपल्या आर्थिक विकासामध्ये भर घालतील. तर हे जे आहे ते नेहमी परस्पर विरोध असतो, ते चुकीचं असणार आहे. ओके, नेहमी नसतो, काही प्रमाणात असतो, काही प्रमाणात नसतो. सो आपल्याला बरोबर विधान आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं होतं. सो बरोबर विधान असणार आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ए. ओके, आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला राष्ट्रीय सोलर मिशन म्हणजे राष्ट्रीय सौर अभियान याच्या संदर्भात विचारलेलं आहे. ओके, तत्पूर्वी आपण त्याचे बेसिक जाणून घेऊ, नंतर प्रश्नाकडे येऊयात. आता या ठिकाणी राष्ट्रीय सौर अभियान हे कधी सुरू झालेलं आहे, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 11 जानेवारी 2010 रोजी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन म्हणून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. म्हणजे 11 जानेवारी 2010ला या
सौर मिशनची जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन म्हणून सुरुवात झालेली आहे. ओके. ज्याचे लक्ष होते 2022 पर्यंत 20 गिगावॅटचे लक्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. 20 गिगावॅट इतका जे इलेक्ट्रिसिटी आहे ते 2022 पर्यंत राष्ट्रीय सौर अभियानाअंतर्गत प्राप्त करणे. मात्र 2015मध्ये गव्हर्नमेंट चेंज झाल्यानंतर याच्यामध्ये काही बदल करण्यात आले. आता हे राष्ट्रीय सौर अभियान कशासाठी आहे तर जीवाश्म आधारित म्हणजे जे फॉसिल फ्यूल आधारित आहे त्या ऊर्जेच्या पर्यायांशी आणि सौर ऊर्जेला स्पर्धात्मक बनवण्याच्या उद्दिष्टाने वीज निर्मिती किंवा इतर उपयोगांसाठी सौर ऊर्जेचा विकास किंवा वापरास प्रोत्साहन देण्यासंदर्भात हे राष्ट्रीय सौर अभियानाचे उद्दिष्ट आहे किंवा मिशनचे एक उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. आता भारत सरकारने म्हणजे 2015 नंतर भारत सरकारने काही बदल घडवण्यात आले. कुठले बदल होते तर उद्दिष्टांमध्ये चेंज करण्यात आलं. ज्यामध्ये असं ठरवण्यात आलं की 2022च्या अखेरपर्यंत अपारंपरिक जे नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे त्या नवीकरणीय ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून जवळपास 2022 पर्यंत 175 गिगावॅट इतके जे एनर्जी आहे इतकी इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. ओके. 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेचे उद्दिष्ट 2015 नंतर जे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आली त्यांनी डिसाईड केले किंवा त्याच्यामध्ये बदल घडवून आणले. जी आधीची तरतूद होती त्याच्यामध्ये यापैकी 60 गिगावॅट पवन ऊर्जेतून, 100 गिगावॅट सौर ऊर्जेतून आणि 10 गिगावॅट बायोमास आणि 5 गिगावॅट लघु जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती करायचे होते. ओके. आता या ठिकाणी एक इन्फोग्राफमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे की ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या हेडिंगखाली. ओके. तर इंडिया हॅज सरपास इट्स सोलर एनर्जी टार्गेट फॉर 2015 to 16 किती 1.1.5 पटीनं आपल्या जे उद्देश आहे सोलर एनर्जीच्या बाबतीत त्यातील जे टार्गेट आहे ते अचीव केलेलं आहे किंवा ते टार्गेट अचीव करून पुढच्या नवीन टार्गेटकडे भारत सध्या वळतो आहे. अशा पद्धतीने 2015-16मध्येच आपण काही प्रमाणात आपण जो टार्गेट आहे तो अचीव केलेला होता. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलं आहे की नॅशनल मिशन सोलर मिशन अंतर्गत आपल्याला 1,00,000 मेगावॅट्स म्हणजे जे काय 100 गिगावॅट्स. ओके. 1,00,000 मेगावॅट्स म्हणजे 100 गिगावॅट 2022 पर्यंत अचीव करायचे होते. ओके. आणि मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी अंतर्गत ही योजना किंवा हे अभियान राबवले जाते. सो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आता या ठिकाणी दिलेले आहे की राष्ट्रीय सोलर मिशन 2010मध्ये सुरू करण्यात आली का तर बरोबर आहे. आता जर बघितलं 2021-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट 1,00,000 मेगावॅट म्हणजे काय तर 100 गिगावॅट. ओके. 100 गिगावॅट इतकी एनर्जी वीज निर्मिती करणे 2022 पर्यंत याचे उद्दिष्ट आहे का तर बरोबर दोन्ही उद्दिष्टे बरोबर आहेत. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला रेरा संदर्भात म्हणजे एक प्रश्न प्रत्येक वर्षी एखादा कायदा पास केलेला असेल त्या संदर्भात असतो. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये आपण बघितलं की विविध डिमॉनिटायझेशन संदर्भात असतील किंवा जी इन्सॉल्व्हन्सी बँक करप्सी कोड आहे त्याच्या संदर्भात आपल्याला 2000मध्ये जे काही ॲक्ट पारित करण्यात आले होते त्या संदर्भात आहे. ह्या वर्षीच्या म्हणजे 2021च्या याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेत आपल्याला रेरा संदर्भात प्रश्न म्हणजे रेरा काय तर रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे जे की 2016मध्ये संमत करण्यात आलेले होते. या संदर्भाने योग्य विधाने आपल्याला शोधायचं आहे. आता याची विधाने काय आहे तर सन 2016मध्ये हे संमत झाले का? घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे याचे उद्दिष्ट होते का? जम्मू काश्मीर राज्याला हा लागू नव्हता का? तर कुठले बरोबर आहेत? तर रिअल इस्टेट काय आहे तर रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा ज्याला आपण रेरा 2016 ॲक्ट असे आपण म्हणतो. तर हे भारतीय संसदेचा एक कायदा आहे जो कशा संदर्भात आहे तर घर खरेदीदारांना संरक्षण देण्यासाठी तसेच रिअल इस्टेट उद्योगातील गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मदत करतो. ओके. आणि या अंतर्गत रिअल इस्टेट क्षेत्राच्या नियमनासाठी प्रत्येक राज्यात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी रेरा स्थापन करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे जे काही घरासंदर्भात जे काही विवाद आहे खरेदीदारासंदर्भात किंवा घर खरेदी संदर्भात ज्या काही वादविवाद घडून येतात डिस्प्यूट घडून येतात त्याच्यात जलद गतीने निपटारा होण्यासाठी किंवा जलद गतीने ते सोडवण्यासाठी निर्णय घेणारी संस्था म्हणून प्रत्येक राज्यात एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी स्थापन करावी अशा पद्धतीची तरतूद या ॲक्ट अंतर्गत करण्यात आलेली आहे. हा ॲक्ट कधी आला तर हा ॲक्ट 1 मे 2016 रोजी संमत करण्यात आला. ओके.
आणि 92 सेक्शनपैकी म्हणजे 61 सेक्शन्स किंवा कलमे 92 कलमांपैकी 61 कलमे अधिसूचित करण्यात आली आणि जे उर्वरित आहे ते 1 मे 2017 पासून लागू झाल्या. केंद्र आणि राज्य सरकारांना 6 महिन्या म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारांना 6 महिन्याच्या आत अशा पद्धतीने कायद्याअंतर्गत नियम अधिसूचित करण्यास आपल्या राज्यांमध्ये अधिसूचित केले किंवा आपल्या प्रत्येक राज्यामध्ये 6 महिन्याच्या आत या कायद्याचा अंमलबजावणी व्हाव्या अशा पद्धतीने केंद्र सरकारने अधिसूचित केलेलं आहे. हा कायदा फक्त जम्मू काश्मीर वगळता सर्व राज्यांना लागू केले गेले होते सुरुवातीला. आता 2024मध्ये जर विचार केला तर सर्व राज्यांमध्ये हे जे रेरा ॲक्ट आहे ते लागू आहे. सो आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. इथे दिलेलं आहे की 2016मध्ये हे संमत करण्यात आले का? बरोबर आहे. घरांच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे होते का? तर तेही आपण बघितलं, हेही बरोबर आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता, हे देखील बरोबर आहे. सो वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला भारतीय लोकसंख्येसंदर्भात आपल्याला काय खरे आहे ते विचारण्यात आलेलं आहे. वार्षिक वृद्धी दर घटत आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे जे आहे ते आपण बघू शकता, जे युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर पॉप्युलेशन फंड जे आहे ते दरवर्षी जे स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट पब्लिश करतो, त्या अनुषंगाने आयोगाने त्या रिपोर्टवरून हे प्रश्न फ्रेम केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023. ओके, हे मागच्या 2020च्या आधीचे होते, पण 2023चा अभ्यासणं गरजेचं आहे सध्या. तत्पूर्वी आपण प्रश्न सॉल्व करूया, नंतर आपण 2023चे जे प्रश्न 2023चा जो रिपोर्ट आहे ते बघूयात. वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, तर बरोबर. त्यावेळेस म्हणजे सध्या वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, जे लोकसंख्येमधील जे तरुण भारताच्या बाबतीत जे तरुण लोकसंख्येचं जे सर्वाधिक प्रमाण होतं ते आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. ते हे देखील बरोबर आहे. सो ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहे असे आपण म्हणू शकतो. आता 2023चा विचार केला तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 2023च्या मध्यापर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात लोकसंख्या देश बनेल. हे एप्रिल 2023मध्ये पब्लिश झालेल्या कारणानं ते जुलैमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. जे आता आपण बघतो की भारत हा देश चीनच्याही पुढे गेलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीत. ओके, भारताची लोकसंख्या 2023मध्ये जुलै 2023मध्ये किती असेल अशी तरतूद होती, तर 142.86 कोटी. ओके, भारताची जी 25% लोकसंख्या आहे ते 0 ते 14 वयोगटातील आहे. 18% लोकसंख्या जी आहे ते 10 ते 19 वयोगटातील आहे आणि 26% जे लोकसंख्या आहे ते 10 ते 24 वयोगटातील आहे आणि 68% लोकसंख्या आहे 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्या 68% आहे. 7% लोकसंख्या आहे 65 वर्षावरील आहेत. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. आशिया शेजारच्या पेक्षा भारताची लोकसंख्या 29 लाख अधिक आहे. ओके, आशियाई शेजाऱ्यांपेक्षा म्हणजे काय, तर जे आशियाई देश आहे त्यांची लोकसंख्या जर आपण काउंट करण्यास सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या आशियाई जे शेजारील जे देश आहे त्याच्यापेक्षा भारताची लोकसंख्या कितीतरी म्हणजे 29 लाखपेक्षा अधिक आहे. अमेरिका हा तिसऱ्या लोकसंख्या असलेला देश असून त्याची लोकसंख्या 34 कोटी आहे. हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. अंदाजित जागतिक लोकसंख्येच्या 1/3पेक्षा जास्त लोकसंख्या असून भारताच्या बाबतीत जसं या ठिकाणी दिलेलं आहे की जागतिक लोकसंख्येच्या 1/3पेक्षा जास्त लोकसंख्या भारतात असून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येच्या वाढीचा वेग सध्या मंदावत चाललेला आहे. सो या ठिकाणी जे पहिले विधान जे दिलेलं होतं ते बरोबर आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या रिपोर्ट दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिपोर्ट पब्लिश झालेला आहे इन्फोग्राफ, याच्यामध्ये 68% 15 ते 64 वयोगटातील नागरिक आपल्या भारतामध्ये सध्या आहेत. ओके, आणि अप्रॉक्सिमेटली 142.86 करोड इतकी लोकसंख्या सध्या आपल्या भारत देशामध्ये आहे. प्रचंड लोकसंख्या आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सहस्त्र विकास उद्दिष्टांमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होत नाही. आता सहस्त्र विकास जे उद्दिष्ट आहेत ते आपण सातत्याने बघत आहोत. 2018 पासून 18मध्ये होतं, 19मध्ये विचारलेलं होतं, परत 20मध्ये प्रश्न या सहस्त्र विकास उद्दिष्टांवर विचारलेलं होतं, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे आपण म्हणतो, MDGs. तर कुठल्या घटकांचा समावेश होत नाही या ठिकाणी विचारलेला आहे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे होतो का? तर होतं. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे हे देखील बरोबर आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे का? तर अर्भक मृत्यू नसून या ठिकाणी इन्फंट मॉर्टॅलिटीबद्दल बोलले जात आहे. हे ते नसून चाइल्ड मॉर्टॅलिटीच्या बाबतीत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समध्ये दिलेलं आहे. सो सी आहे ते चुकीचे असणार आहे. आणि पर्यावरणीय शाश्वतता टिकवून सुरक्षित ठेवणे किंवा टिकवणे आहे का? तर बरोबर आहे. सो पर्याय विधाने ए, बी आणि डी बरोबर असणार आहे, तर फक्त सी चुकीचे असणार आहे. आणि कुठल्या गोष्टीचा समावेश होत नाही तर सी, फक्त सी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अत्यंत गरिबी आणि उपासमार निर्मूलन करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण अवेलेबल करून देणे, लैंगिक समानता वाढविणे आणि महिला सबलीकरण करणे, बालमृत्यू दर कमी करणे. या ठिकाणी बालमृत्यू दर आहे, तर ते या ठिकाणी आपल्याला अर्भक मृत्यू दर म्हटलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. ओके. परत माता आरोग्य सुधारणे, HIV, एड्स, मलेरिया आणि इतर रोगांचा सामना करणे, पर्यावरणीय टिकाव सुनिश्चित करणे, पर्यावरणीय शाश्वतता ज्याला आपण म्हणतो, आणि विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे, हे देखील असे 8 गोल्स MDG अंतर्गत घेण्यात आलेले होते. ओके. हे सविस्तर तुम्ही वाचू शकता. आता पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आणि शेवटचा प्रश्न असणार आहे. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी अस्तित्वात आलं? तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये पहिले जे धोरण आहे, तर पहिले धोरण 1976 मध्ये अस्तित्वात, म्हणजे पहिले धोरण 1976 मध्ये राबवण्यात आले. आणि जी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे जे धोरण आहे ते दुसरे धोरण आहे, दुसरा लोकसंख्या धोरण आहे. ओके. तर त्या अनुषंगाने कुठल्या तरतुदींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता ते या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. सो या ठिकाणी जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये 3 प्रकारच्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला होता. म्हणजे तातडीचे जे काही योजनात्मक तरतुदी, त्याच्यानंतर मध्यावधी तरतुदी आणि दीर्घकालीन तरतुदी. तर तातडीचे याच्यामध्ये होते की जे काही आरोग्य संदर्भात आहे, माता जनन संदर्भात जे काही आहे, प्रसूती संदर्भात आहे, तर तातडीच्या सेवा पुरवण्यासंदर्भात जे काही योजना आहेत, तर ज्या काही तरतुदी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जे हेल्थ संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ते लवकरात लवकर तातडीने इम्प्रूव्ह करणे. आणि मध्यवाधीमध्ये या ठिकाणी दिलेल्या जवळपास 14 सामाजिक जनसांख्यिक उद्दिष्ट तयार करण्यात आले होते, जे मध्यवाधी जे 2010 पर्यंत गाठायचं होतं. आणि दीर्घकालीन जे उद्दिष्ट होते, तर दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्या स्थिरीकरण करणे अशा संदर्भातले दीर्घकालीन उद्दिष्ट होते. आता 2010 पर्यंत जे मध्यकालीन उद्दिष्ट होते त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो ते या ठिकाणी बघूयात, जे 2010 पर्यंत गाठायचं होतं. ज्याच्यामध्ये 14 सामाजिक व जनसांख्यिक उद्दिष्ट होते, ज्याच्यात मूलभूत पुनरुत्पादक व बाल आरोग्य सेवांच्या अपूर्ण गरजा भागविणे, त्याच्यानंतर आहे शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे व शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे, 1000 जिवंत जन्मांमागे अर्भक मृत्यूदर 30च्या खाली आणणे. ओके. 1000 जन्मामागे अर्भक मृत्यूदर किती करणे? तर 30च्या खाली आणणे. त्याच्यानंतर आहे माता मृत्यूदर प्रति लाख जिवंत जन्मामागे 100 इतके करणे. त्याच्यानंतर आहे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण करणे, मुलींच्या उशिरा विवाहाला प्रोत्साहन देणे. ओके. हे देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. 80% संस्थात्मक प्रसूती, किती टक्के? 80% संस्थात्मक प्रसूती साध्य करणे. 7वे जे आहे ते माहिती किंवा समुपदेशन किंवा सेवांमध्ये सार्वत्रिक प्रवेश प्राप्त करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांची 100% नोंदणी करणे. त्याच्यानंतर आहे एड्सचा प्रादुर्भाव रोखणे, संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध व नियंत्रित करणे. त्याच्यानंतर आहे सेवा पुरवठ्यात भारतीय वैद्यक पद्धतीचा समावेश करणे. व भारतीय वैद्यक पद्धती म्हणजे काय? तर आयुर्वेदिक ज्या काही भारतीय पद्धती जे मेडिसिन्स आहेत त्याचा समावेश करणे. त्याच्यानंतर आहे छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे, म्हणजे छोटे कुटुंबाला प्रोत्साहन देणे. आणि जे काही संबंधित कार्यक्रम आहेत त्यांच्या अंमलबजावणी सुसूत्रता आणणे. ओके. तर कुठले या ठिकाणी? तर आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? तर प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विचारलेलं आहे. योग्य कुठले आहे? मुले आणि मुली यांच्या या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक व माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30% पेक्षा खाली आणणे. तर इथे तुम्ही बघू शकता, शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे करणे व शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हे बरोबर आहे.
या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाबद्दल बोललेले आहे आणि माध्यमिक शाळाबद्दल काही दिलेलं नाही व 30% खाली आणि अशा पद्धतीचे जे तरतूद आहे ते फक्त प्राथमिक शिक्षणाबद्दल बोलले जाते. ओके, माध्यमिक शाळांचा या ठिकाणी समावेश केला गेलेला नाही. त्यामुळे जे आहे ते चुकीचं असणार आहे. आता जन्माच्या वेळेचा जे दर हजारी अर्भक मृत्यूदर आहे ते 20पेक्षा कमी किंवा खाली आणणे होते का, तर ते 20 नसून 30 होते. ओके, त्यामुळे हे देखील चुकीचं असणार आहे. 20 ऐवजी 30 अशा प्रकारची तरतूद राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दर 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर आहे ते 30च्या खाली आणणे. ओके, जन्माच्या वेळेस माता मृत्यूदर गुणोत्तर दर लाखांमध्ये 100पेक्षा खाली आणणे आहे का, तर बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माता मृत्यूदर प्रति लाख जिवंत जन्मामागे 100पेक्षा खाली आणणे, तर हे सी जे आहे ते बरोबर आहे. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणाची यासंबंधीची नोंदणी 100% पर्यंत साध्य करणे आहे का, तर हे देखील योग्य आहे. ओके, सो सी आणि डी योग्य आहे, तर ए आणि बी चुकीचे असणार आहे. ओके, या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे ते चुकीचे आहे आणि या ठिकाणी 20पेक्षा कमी, तर ते 30पेक्षा कमी पाहिजे होतं. सो सी आणि डी बरोबर असणारा पर्याय, चौथा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी जे दिलेलं आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊन नंतर वाचू शकता किंवा PDF मध्ये हे ऑलरेडी उपलब्ध असेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण 2021चे जे काही अर्थशास्त्र अंतर्गत जे आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारलेले होते ते डिस्कस सविस्तर पद्धतीने केलेलं आहे. या लेक्चरची PDF या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असेल. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी हे PDF उपलब्ध होईल. सोबतच येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तेव्हा त्याची माहिती तुम्हापर्यंत पोहोचेल. आणि काही इम्प्रूव्हमेंट असेल किंवा अजून कुठल्या विषयासंदर्भात तुम्हाला काही इनपुट द्यायचे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा ॲड करा. ओके, सो आता इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.